नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो, जर तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेत असाल किंवा मागेल त्याला विहीर असेल किंवा गुरेढोरे बांधण्यासाठी तुम्ही जर का गाई गोठ्यांसाठी जो गोठा असतो त्याचा लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त लोकांचे या ठिकाणी जॉब कार्ड द्यावं लागतात। म्हणजेच काय, तुमच्या कामगारांचे तुम्हाला जॉब कार्ड द्यावे लागतात। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे, जर घरकुलाचे पैसे तुमच्या खात्यावरती ते जॉब कार्ड धारक आहे त्यामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे येत असतात। या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे की त्यांच्या खात्यावरती किती पैसे आलेत, कोणत्या खात्यामध्ये आलेत, किती मस्टर त्या व्यक्तींच्या खात्यावरती पडलेत, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी किती व्यक्तींच्या खात्यावरती हे मस्टर पडलेले आहेत, चला तर बघूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे जॉब कार्ड। आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की तुम्हाला गाई गोठा असेल किंवा घरकुल असेल किंवा विहीर असेल, कोणतेही पैसे किती व्यक्तींच्या नावावर आलेले आहेत। बघा, जॉब कार्ड असं सर्च केलं आहे, महात्मा गांधी नरेगा अशा प्रकारे वेबसाईट येईल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा। आता या ठिकाणी बघू शकता ऑल स्टेट आहे, आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे त्यातील सर्व जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत। त्यापैकी तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा। समजा इथे या ठिकाणी बुलढाणा जिल्हा आहे माझा, बुलढाणा जिल्हा निवडल्यानंतर खाली या ठिकाणी डिस्ट्रिक्ट दाखवले, तालुका, तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। मी तालुका निवडून घेतो। निवडल्यानंतर पंचायत म्हणून या ठिकाणी दिसते बघा, तुमचे सर्व A to Z गावं या ठिकाणी आलेले। यापैकी तुमचं जे गाव असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। समजा माझे गाव मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो। सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट तुमच्यासमोर येईल, ग्रामपंचायत रिपोर्ट्स म्हणून। आता या ठिकाणी काय, 1 नंबरलाचे जॉब कार्ड किंवा रजिस्ट्रेशन, त्यामध्ये तुम्हाला बघा 3 नंबरचा पर्याय जॉब कार्ड किंवा एम्प्लॉयमेंट रजिस्टर, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या गावामध्ये जेवढे जॉब कार्ड ॲक्टिव्ह असतील किंवा काढलेले असतील सर्व लोकांची जॉब कार्डची यादी आलेली, त्यांचं नावं या ठिकाणी आले आहेत। वरती बघू शकता कोणाचं जॉब कार्ड ॲक्टिव्ह आहे, कोणाचं जॉब कार्ड कुणाला दिलं आहे, त्यापैकी किती पैसे आलेत, रोजगार हमीचे किती आले, सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटवरती आता भेटणार आहे। बघा, अशा प्रकारचे हे जॉब कार्ड आहे। एवढ्या व्यक्तींनी जॉब कार्ड आपल्या गावामध्ये समजा ॲक्टिव्ह केलेले आहेत किंवा काढलेले आहेत। त्यापैकी समजा कोणाचं एका फॉर एक्झाम्पलसाठी मी एक जॉब कार्ड या ठिकाणी माझं निवडून घेतो। जॉब कार्ड निवडल्यानंतर बघा जॉब कार्डचं नाव वगैरे आलं आहे, जॉब कार्डचा नंबर, त्यामध्ये किती व्यक्ती आहेत ते आलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला बघायचं की यावरती पैसे किती क्रेडिट झालेले आहेत या जॉब कार्डवरती, या व्यक्तीने कोठे कामासाठी किंवा कोठे काम केलं आहे, त्यांचं जॉब कार्ड नंबर काय, सर्व इन्फॉर्मेशन आलेली। आता खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे, आपल्याला किती पैसे आलेत आणि कोणत्या तारखेला आलेत आणि कोणत्या कामासाठी आले ते सुद्धा या ठिकाणी बघा, हाऊस असेल, विहीर असेल किंवा कुठे तुम्ही जॉब कार्ड यूज केलं आहे ते सुद्धा आलेले। आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की आपल्या जॉब कार्डवर किती पैसे आले। या ठिकाणी बघा, आता लाभार्थ्याचं नाव वगैरे दाखवलं जातं आहे, पिरियड अँड वर्क ऑन विच एम्प्लॉयमेंट गिवन, कुठे तुम्ही काम केलं आहे आणि किती पैसे आलेत, किती दिवस काम केलं आहे, सर्व इन्फॉर्मेशन येते। MSR नंबर म्हणून दिसते बघा, त्याखाली तुम्हाला एक अमाऊंट दिसते 4141, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर थोडा वेट करायचा। जसं तुम्ही यावरती क्लिक करसाल बघू शकता या 3 व्यक्तींचं जॉब कार्डवरती पैसे आले, गाव दाखवलेलं आहे, रक्कम बघा 2184 रुपये रक्कम या ठिकाणी क्रेडिट झालेले 312 दिवसांसाठी। नंतर बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे आलेत, क्रेडिटची डेट वगैरे सर्व इन्फॉर्मेशन A to Z या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले। पैसे तुमच्या खात्यावरती 8/7/2025ला क्रेडिट झाले। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील कोणत्याही व्यक्तीच्या खात्यावरती किती पैसे आले हे चेक करू शकता किंवा जे स्टेटमेंट काढून सुद्धा कस्टमरला देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही हे बघू शकता। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ। जय हिंद।